आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. श्रीगोंदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अलका सुनील अनभुले दरेकर यांची निवड करण्यात आली. तसंच स्वीकृत नगरसेवकपदी महावीर पटवा व अमीन शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे नगर परिषदेच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळाली. स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भातील नवीन नियम व तरतुदीनुसार नगर परिषदेच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, विविध घटकांचं प्रतिनिधित्व सुनिश्चित व्हावं या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन शहरातील विकास कामांना गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर श्रीगोंद्यातील माऊली संपर्क कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचं अभिनंदन करण्यात आलं. श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेत स्वीकृत नगरसेवक निवडीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर, संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रश्नी, लिंपणगाव रेल्वेगेट शहरातील अतिक्रमण अशा विविध प्रश्नांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदाची निवड होती आणि त्याचबरोबर जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांची सुद्धा निवड होती. ही निवड प्रक्रिया पार पडत असताना भारतीय जनता पार्टीच्या ह्या अलका अनभुले ह्या उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत. त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्यामध्ये आमचे अमीनभाई शेख आणि महावीरजी पटवा या दोघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीची निवड झालेली आहे. हे मुळात काय झालेलं आहे की 2010चा जी नियमामध्ये तरतूद झाली होती, म्हणजे उपनगराध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर नामनिर्देशित सदस्याची निवड, याच्यामध्ये वेळोवेळी या कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या. ज्यावेळेस नगराध्यक्ष पद हे जनतेतनं भरण्याचा निर्णय झाला होता, 2014ला आमचं सरकार आल्यानंतर सरकारने निर्णय घेतले होते. हे निर्णय घेतल्यानंतर अनेक अधिकार हे नगराध्यक्षांना देण्यात आले होते. हे देत असताना ह्या संपूर्ण केस जो काही ऍक्ट आहे, या ऍक्टला अनेकदा सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये चॅलेंज झाला होता आणि हे झाल्यानंतर अनेक केस लॉ झाले होते आणि हे केस लॉ झाल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या. दुर्दैवाने समोरील काही सदस्यांना या सुधारणांची जाणीव नसल्यामुळे त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल. नियम एकदम स्पष्ट आहे की गटनेत्याची शिफारस पत्र अर्ज दाखल करताना लागतो. आमचे सुद्धा म्हणजे आमच्याकडचे 6 जे आमचे सदस्य आहेत, या 6 सदस्यांचे अर्ज हे वैध झाले होते. आमच्याकडे 2 अर्ज हे अवैध आमच्या बाजूचे पण झाले होते. तसं पाहिलं तर शिवसेनेचा एक अर्ज अवैध झाला होता आणि भारतीय जनता पार्टीचे 2 अर्ज अवैध झाले होते. ज्याच्यामध्ये सुनीलजी वाळके यांचा एक अर्ज होता. त्यांनी ज्यावेळेस माहिती जोडायची होती, माहिती जोडत असताना त्यांना सहकारी संस्थेची किंवा तुमच्या ट्रस्टची माहिती जोडणं अपेक्षित होतं, पण त्यांनी पाणी वापर संस्थेची माहिती जोडली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता किंवा इनव्हॅलिड झाला होता, अवैध झाला होता. त्याचबरोबर आमचे अनिलजी तुपे आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना गटनेत्यांची शिफारस पत्र त्यांच्या अर्जाला नसल्यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला होता. अनिलजी तुपे यांचा अर्ज वैध झाला होता. त्याचबरोबर प्रशांतजी उबाळे यांचा अर्ज वैध झाला होता. त्याचबरोबर अमीनभाई शेख यांचा अर्ज वैध झाला होता. त्याबरोबर अजिमभाई जकाते यांचा अर्ज वैध झाला होता. महावीरजी पटवा यांचा अर्ज वैध झाला होता आणि विनोदजी होले यांचा अर्ज वैध झाला होता. आमच्या बाजूने 6 लोकांचे अर्ज हे वैध झाले होते आणि 2 अर्ज आमचे सुद्धा प्रांतांनी फेटाळलेले आहेत. त्यामुळे जर प्रक्रियेवरती जर आमचा कोणता कंट्रोल असता तर आम्ही सुद्धा आमचे 8चे अर्ज हे मंजूर करून घेतले असते. हा चुकीचा आरोप केला जातो. मुळात असं आहे की नियमांची अर्धवट माहिती असणं किंवा कायद्याची अर्धवट माहिती असणं याच्यामुळे झालेली ही चूक आहे. कायद्यानुसार त्यांनी जे काही प्रक्रिया राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही. आता तुम्ही चुकलात किंवा तुम्ही कागदपत्रामध्ये कमी पडलात आणि तुम्ही दोष प्रशासनावर देणं हे काही योग्य नाही. एक सांगतो तुम्हाला, कायदा असा सांगतो की ते प्राधिकृत अधिकारी आहेत. कलेक्टरांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे कोणालाही ऑफ रेकॉर्ड माहिती देऊ शकत नाही. नियमानुसार त्यांना जे काही व्हॅलिड झालेले अर्ज आहेत हे अर्ज गटनेत्याकडे पाठवायचे असतात. त्यांनी आता तो शब्द सुद्धा दिलेला आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासित सुद्धा केलेलं आहे
की याच्यामध्ये बसून कायदेशीर पद्धतीने मार्ग काढून आपण तो जीर्णोद्धार करणार आहोत. आमची कालही मानसिकता होती, आजही मानसिकता आहे. त्याच दृष्टिकोनातनं पुढची पावलं ही आखली जातील. संघाचे अनबुले हे संघाचेच कार्यकर्ते आहेत आणि अनेक जण जरी कुणी काही म्हणत असतील तर त्यांच्या आधीपासून ते संघाचं काम ह्या श्रीगोंदा शहरामध्ये करत होते. अशाच व्यक्तीच्या पत्नी ह्या आज उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत. ज्यांचे विषयी तुम्ही बोलतात मला व्यक्तिनिशी जर सांगितलं तर मी त्या व्यक्तीचं उत्तर देऊ शकतो. बघा, निवडीवरती कोण काय चर्चा करतं, काय असतं माहितीये का, फाटे फोडणं खूप सोपं असतं, पण शेवटी राजकारणामध्ये रिझल्ट महत्वाचे असतात. आज ज्या ठिकाणी आमचा एक स्वीकृत होणं अपेक्षित होतं नियमानुसार, आम्ही त्यामध्ये नियमाचा अभ्यास करून एका जागी आम्ही 2 करून घेतले. हा आमचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे एक झाला, एक एक्स्ट्रा झाला, त्यामुळे एक्स्ट्रावरती बोलायचा कोणाला काही अधिकार नाही. राजकारणात सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. राजकारणात काही गोष्टी या गुलदस्त्यात राहतात. जर मी कशा पद्धतीने मार्ग काढला हे सांगितलं तर ह्याचा अर्थ काही राहणार नाही. आणि मुळात असं आहे की आम्ही जे काही निर्णय घेतलाय किंवा आमच्या अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलाय हा कायदेशीर योग्य आहे. कायद्याच्या चौकटीत बसून हा निर्णय घेतला गेलेला आहे. आता काय झालेलं आहे, श्रीगोंदा जामखेड रोड जो आहे, जो नॅशनल हायवे आहे, या नॅशनल हायवेवरती ऑलरेडी आपल्याकडे फ्लायओव्हर मंजूर झालेला आहे. त्याला मागील सरकारमध्ये 90 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याची निविदा सुद्धा झाली, त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली. पण ही वर्क ऑर्डर होत असताना त्या काळामध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की 90% क्षेत्र ही अधिग्रहण झालं तरच काम सुरू करायचं. दुर्दैवाने त्या रस्त्याचं, त्या ब्रिजमधलं एकही गुंठा क्षेत्र अधिग्रहण झालं नव्हतं. आपण मागे लागून मागच्या त्या 1.5-2 वर्षामध्ये अधिग्रहणाची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात आणलेली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रोसेस आता चालू आहे. ती पूर्ण झाली तर ह्या आरोबी, याला रेल्वे ओव्हरब्रिज म्हणतो, हा मंजूर आहे. याचं काम तात्काळ चालू होईल. स्वीकृत नगरसेवक, स्वीकृत, मुळात स्वीकृत हा शब्दच राहिलेला नाहीये. नामनिर्देशित सदस्य, ते दुर्दैव त्यांचं तेच झालं. ते स्वीकृतचे नियम वाचत राहिले. नामनिर्देशित सदस्य हा शहराचा असतो, हा शहराच्या बाहेरचाही असू शकतो. त्यामुळे तो कोणत्या प्रभागातला आहे याच्यापेक्षा तो शहरातला आहे का याला जास्त महत्व दिलं पाहिजे. नाही, आमच्याकडे जे इच्छुक आहेत, आम्ही ज्यांना शब्द दिलेत हे शब्द पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे ही मर्यादित काळासाठी निवड आहे आणि आमचं जे काही अंतर्गत बैठकीत बसून ठरलेलं आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे. हा 6 जणांचा एक शब्द होता. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडनं ससाने कुटुंबाला एक शब्द होता. त्यांच्याकडे एकमत होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाव आलं नव्हतं. जसं आमचं मुस्लिम समाजाला शब्द होता तसा मातंग समाजामध्ये तुपे आणि ससाने असे 2 शब्द होते आमचे. त्याचबरोबर मागे भूतकाळामध्ये मागच्या पंचवार्षिकला दत्ताजी हिरनावळे यांना एक शब्द गेला होता. तर त्यांच्याशी पण आम्ही, त्यांना सुद्धा जर आम्हाला बसवता आलं तर या प्रक्रियेमध्ये आम्हाला त्यांना सुद्धा बसून घ्यायचंय. आणि मागील काळामध्ये अनेकदा 2दा असं झालं होतं की मुस्लिम समाजाला तो आमच्याकडनं शब्द जात होता, तो पूर्ण होत नव्हता. तो आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केलेला आहे. तर कुठेही लिहिलेलं नाहीये 1 वर्षाची 5 वर्षाची अशी कोणतीही मर्यादा नाहीये. पूर्वीपेक्षा आता सिस्टीम खूप बदललेली आहे. आता अध्यक्षच राजीनामा स्वीकारू शकतात आणि लगेच पुढची प्रक्रिया अध्यक्ष पार पाडू शकतात. नगराध्यक्षाची ताकद खूप वाढलेली आहे आणि ही ताकद वाढत असताना आमच्याकडे श्रीगोंद्याकरांनी बहुमत दिलेलं आहे आणि हे बहुमत दिल्यामुळे या ताकदीचा जोर जास्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर आमच्या अध्यक्ष या स्वतः गटनेते आहेत. त्यामुळे अध्यक्ष आणि गटनेता असल्यामुळे दोन्हीचे जे पॉवर्स आहेत ते त्यांच्याकडे वाढते. त्यामुळे नक्कीच श्रीगोंद्याच्या अध्यक्षांकडे खूप जास्त पॉवर आहेत आणि हे असल्या पण पाहिजेत, कारण त्या सर्वसाधारण जागेवरती एक महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत. ही चर्चा पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंद दारावर झालेली चर्चा असते. तुम्हाला वेळेनुसार त्याचं उत्तर मिळेल. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.